सांगतेस म्हणून मी येऊ? बोर ते ये तू टीचर आहेस ना माझा, तुला तुला मला शिकवावंसं नाही वाटत का? नाही ग, आता नाही जमणार. मग मी येऊ? तू नाही नाही, तू 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 इथे नको. तू प्लीज प्लीज तू नको येऊ इथे. तू असं का वागतोयस माझ्याशी? संपदा ग, मी काम करतोय. तुला यायचं असेल तर उद्या ये. चालेल, डन. मी येते हा उद्या. येऊ ना नक्की? ओके चालेल, डन. ये मी येते उद्या. बाय. येस 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 संपदा चालली आहे कुठे? थोड्या वेळापूर्वी एवढी बोर झालेली, एक फोन आला आणि लगेच उड्या मारायला लागली. माझा डाऊट बरोबर होता. शारदा काय शिरीन काय नाव महत्वाचं नाहीये शारदे. मला सांगा, ही शारदा कोण आहे? तूच ग तूच शारदे. मला दुःख झालंय. काय म्हणालीस? काही नाही. खूप छान वाटतंय. तुम्ही बोलवलंय आणि मी येणार नाही असं कसं होईल? 35 वर्ष झाली आपले सूर अजूनही जुळलेले आहेत. आज त्या सुरांना जर कडक वडापाव आणि चहा, कडक चहा आणि वडापाव यांची साथ मिळाली तर बरोबर. इकडे 2 स्पेशल चहा आणि वडापाव घेऊन आहे तुमचा. अहो, वडापाव म्हणजे मला वडापाव आवडत नाही, मला चहा चालेल. अगं तू इथला वडापाव खाऊन बघ, 15 दिवस टिकतो. काय म्हणजे 15 दिवस राहिलेला वडापाव मी खायचाय? नाही, तुला तो ताजा आणणार आहे. असा कढईत टाकून उकळते ह्याच्यात हात घालून तो असा तुला आणून देणार आहे. हात घालून? शारदे, शिरीन, हा तेच ते भावना महत्वाची. इतके दिवस मी एकटा होतो, पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला असं वाटतंय की ओसाड माळ रानावरती एखादं रोपटच उगवलंय. म्हणजे मी रोपटे? नाही, तू वेल 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 नाजूक वेल. वेल. किंवा दुष्काळी भागामध्ये भस्कन पाऊस यावा आणि सरसर करत सर यावी, तशी तू माझ्या आयुष्यात आलीस. काय झालं? सरसर करत. सर 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 जाऊ दे, काय नाही. ते मला काय म्हणायचं होतं, म्हणजे की तुमच्या आयुष्यात कोण कोण आहे? काय झालं? कोणीच नव्हतं आयुष्यात, कोणीच नव्हतं. नाही, म्हणजे मला काय म्हणायचंय, आयुष्यात नाही, घरात. तुमच्या घरात कोण कोण आहेत? काय झालं? सांगायचं नाहीये का? नाही, बरीच माणसं आहेत, मी मोजतोय. बरोबर. हा, माझ्या घरात माझी सून आणि माझा नातू आहेत. हे 2 माणसं सांगण्यासाठी एवढा वेळ लागला तुम्हाला? नाही म्हणजे इतकी बोटं मोजावी लागली? म्हणजे तुमच्या मुलाचा मुलगा? म्हणजे नातू. या मुलगा काय करतो तुमचा? तो परदेशात असतो. हो का? धंदा करतो तो. काय? नाही, म्हणजे बिझनेस आहे त्याचा. अच्छा, व्यवसाय आहे. नातवाचं लग्न झालंय म्हणून तो इथे आलाय. मी खरंच सांगते, मी काही केलं नाही. नक्की तू दार का उघडत नाही ते मलाही नाही माहिती. शिवा, तू सगळं आशूवर ढकलू नकोस. अहो, मी खरंच काही नाही केलंय, तेच सांगतेय. संपदा, हा? तू आशूला फोन लाव. चल. हो भाऊ, कधीचा कॉल करते पण तो उचलतच नाहीये. एक मिनिट. सगळे शांत व्हा. त्याला बाहेर येऊ दे, मग आपण बघूया. पण किती वेळ झाला अश्विनी दरवाजा नाही ओपन केलाय. आई, त्याला काही झालं तर नसेल ना? अरे पण त्याला आवाज दिला कोणी? मी आशूला आवाज दिला होता पण तो उघडत नाहीये. तेच आशू, उघड ना. आशू दार उघड. आशू, अरे आशू, दरवाजा उघड, बोल काहीतरी. अरे
ए अशो, आत्ता आजारपणातून उठलाय, त्याला परत काही झालं ना तर शिवा. अरे पण अशो. हा बघा. अरे तू सगळेच जमले का इथे? हो, आता सांग सगळ्यांना, तू हिला बाहेर उभं केलं होतंस ना? हा, बाहेर काढलो होतो ना मी. ऐकलंच सगळ्यांनी? सांग काय केलं होतं हिने? काय केलं शिवा, सांग ना. अरे मी काहीच नाही केलंय. कीर्ती हे सगळं असंच सुचतं का तुला? तू सांगेल ना तो. एक मिनिट थांबा. दंगा नका करू. चला आत चला, पटकन चला. आता माझं काढलंय सेम आहे का सिच्युएशन? मांजाचं पण पेंटिंग काढलंय. ह्याचा अर्थ असा नाही की मी मांजाचा प्रेमात आहे. म्हणजे मित्र म्हणून प्रेम आहे माझं त्याच्यावर, तसंच तुझंही मित्र म्हणून प्रेम आहे. काम शाणा आहेस रे तू. पण बघ, एक ना एक दिवस तू नक्की कबूल करशील. हो, की तू माझी जवळची मैत्रीण आहेच. कबूल आहे. ठीक आहे रे, सबका बदला लेगी शिवा. अरे ले, तुला माहितीये का, मी ना आईचं पोर्ट्रेट काढलं, तुझं पोर्ट्रेट काढलं, पण मला तुमच्या दोघींचं एकत्र पोर्ट्रेट काढायचं. मग काढ ना. असं नाही काढायचंय. त्यामध्ये तुम्ही दोघी एकत्र उभ्या आहात, तुम्ही दोघी खूप खुश आहात एकमेकींबरोबर आणि एकमेकींची चांगली मैत्री आहे, असं मला पोर्ट्रेट काढायचंय तुमचं. तू बस कलर घेऊन रेडी राहा.